वर्धा जिल्ह्यातील सेलू शहरात ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे। या तातडीच्या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। सेलू शहरातील विकास चौक परिसरातील रहिवासी व दैनिक ठेव अभिकर्ते वासुदेव मारोतराव घव्वे हे डेली कलेक्शन करून पायी घरी जात असताना बोर नदी पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात आरोपींनी त्यांच्या हातातील लाल रंगाची बॅग हिसकावून पळ काढला। बॅगेत मोबाईल फोन, बँकेची महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम होती। या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे जोशीनगर परिसरातील 2 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मारुती हिरालाल बानोत आणि दानिश रफिक शेख यांचा समावेश आहे। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे आणि डीबी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।